युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा अमोल आपल्या षटकाने पोहोचला. हा मात्र फुलटो चेंडू होता आणि झेल होऊ शकला असा विकेटच्या पाठी. या ठिकाणी स्टंपिंग ही चुकते, मला वाटतं अपील केलं जाते. पाहूयात काय पंच म्हणतात त्या ठिकाणी. परंतु पंच आउट. उजव्या बाजूने मारा करेल तो प्रितेश साठी. प्रितेश एक चांगला फलंदाज आहे. हा चेंडू मला वाटतं मिड ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू कलेक्ट होते. फलंदाज होते, अनुभवी फलंदाज होते सूर्यकांत. पुन्हा एकदा अमोल आपल्या षटकाने पोहोचला चेंडू घेऊन. समोर आहे तो प्रणय आणि हा चान्स घेतला. मला वाटतं येईल आम्हाला सलामी द्यायला आणि आम्ही सलामी स्वीकारतोय. आणि या ठिकाणी मला वाटतं बाउन्स घेऊन चेंडू थांबलाय बाउंड्री लाईनच्या आतमध्येच. 2 धावा येत नाही येत होता संघाला. प्रणय याला आणि प्रितेश याला. पुन्हा एकदा अमोल आपल्या षटकाने पोहोचला चेंडू आणि हा चेंडू लॉग लाईनचा चेंडू मारलेला आहे. लेग लॉंग ऑनच्या दिशेने एकदा पूर्ण करतात एखादा अमोल कडून. आणि पुन्हा एकदा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होते परंतु अवांतर धाव म्हणून घोषित करतात पंच. परंतु आपल्या बॅट मधून त्यांनी विजयश्री प्राप्त करून दिली होती आपल्या संघाला आणि मॅन ऑफ द मॅच ठरवलं. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन मारलेला चेंडू आउट होऊ शकतो. झेल बॉल झालेला या ठिकाणी. दुसरा झटका प्रितेशच्या स्वरूपात दिलाय. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणेन मी अमोल याची. प्रथमेश कांबरे स्ट्राईक वरती येतो. अथर्व न्यू बॅटर आणि हा चेंडू पुन्हा एकदा अथर्वने खेळलाय. चेंडू येतो समोर आणि हा शेवटी पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष अतिकिल दाभोळगाडी भोई समाज यांचंही आगमन झालं. शांतनजी जाधव देवेकर साहेब आपण यांचंही आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या मान्यवरांचं दोघाटांनी स्वागत करूयात. स्टेजवरती पाहायला मिळतंय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपल्याला पर्यंत पोहोचवले. या दरम्यान अपील होतं या ठिकाणी आणि कॅच आउट बिहाइंड द विकेट सामना करतो तो प्रथमेश याचा. प्रथमेशाचा हा चेंडू आणि हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केला होता लेग साईडला. या ठिकाणी अवांतर धाव म्हणून घोषित करतात पंच. राब संघाला विनंती करतो की आपण पॅव्हिलियन मध्ये यायचंय. दोनवली संघ वळकोट संघ या ठिकाणी उपस्थित आहे. या दरम्यान नो बॉल म्हणून घोषित करतात. कमबॅक करतात ते प्रथमेश आपल्या पुढच्या चेंडूवरती आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्ट होत नाहीये. कलेक्ट करतो उत्कृष्ट असा सचिन बिहाइंड द विकेट आहे समोर. पाहूया कशा पद्धतीने सामना करतो तो प्रथमेशचा हा चेंडू पंचांच्या डावलूने आणि हा चेंडू उत्कृष्ट असा ऑफ पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू एकदा पूर्ण करतात. जोपर्यंत कलेक्ट होतोय ओंकार आहे तिथे. एकाच धावेवरती समाधान. प्रणय उजव्या हाताचा फलंदाज. हा चेंडू आणि मला बनवणार जातो या ठिकाणी. गोल उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रथमेश याची. 10 ते 12 पावलांचा रन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो न्यू बॅटर श्रनिक याला. हा चेंडू मला वाटतं अवांतर धाव म्हणून घोषित करतात पंच. संघाचा श्रनिक जाधव. प्रथमेशाचा हा चेंडू श्रनिक साठी पुन्हा एकदा थोडा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू येतोय मिड ऑनच्या दिशेने एकदा पूर्ण करतात. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते दोन्ही फलंदाज सुरू आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट असा खेळलेला चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने आणि मला वाटतं जाईल आउट ऑफ दी पार्क फॉर 4. आता मात्र पहिला चौकार येतोय तो शैलेशच्या बॅट मधून ज्याची आवश्यकता आहे दोनोली संघाला आणि घेऊन जातोय. करणार आहोत दीपक पारडी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस उडवायचा आहे. पुढील जो सामना होणार आहे राब वर्सेस गोळकोट. दोनोली संघाचा. पुन्हा एकदा राज आपल्या षटकाने पुढच्या चेंडू घेऊन आणि पोझिशन सेट करून पुन्हा एकदा शरीर फेकून देतो चेंडूला फाईन लेगच्या दिशेने जाईल. मला वाटतं बॉडी लाईनच्या बाहेर चौकार खणकानी तसा चौकार येतो श्रनिकच्या बॅट मधून आणि आता मात्र चान्स घेतो श्रनिक. उभरता खेळाडू आहे आणि बॅक टू बॅक. याच्या पुढचा जो सामना होणार आहे गोळकोट वर्सेस राब. दीपकजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस उडवला जातोय. हा एक मोठा सामना असणार आहे. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय श्रनिक. बॅक टू दी पॅव्हिलियन. समोर स्ट्राईक होते आहे तो दोनवली संघाचा वैभव न्यू बॅटर वैभव आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडला. काही कनेक्शन होत नाहीये. जातोय तो सचिन याच्या हातात. या सामन्यानंतर थेट आपण जाऊ लाईव्ह त्या सामन्याकडे. हा पुन्हा एकदा बॅकफुट पुश करून सामना चेंडू खेळला तो लेगला आणि उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने. माहिती आहे उत्तरार्धामध्ये
एकापेक्षा एक सरस असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, काहीसा कनेक्ट होत नाही. चेंडू जातो सचिन याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होती मला वाटतं. षटक संपतोय चौनी मैदानामध्ये आहे दोन्ही संघाकडून. विसापूर संघाकडून समोर आहे तो शैलेश पवेत कशा पद्धतीनं. आणि हा चेंडू पहिल्यांदाच खेळाला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तर अमोल यांच्याकडून, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही ते. प्रथमेश आणि शैलेश यांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती. एक चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली विसापूर संघाकडून. प्रसाद पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढचा चेंडू आणि हा चेंडू पोझिशन सेट करून मारला कव्हरच्या दिशेनं. ओमकार होता, झेल सुटतो या ठिकाणी. एक धाव पूर्ण करतात, दुसरी धावण्याचा प्रयत्न असेल या ठिकााणी आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले ते प्रथमेश आणि शैलेश. धावसंख्या आपल्याला सांगणार आहे की चॅम्पियन ऑफ भोईराज चषक 25 चा कोण असेल. आणि हा एकदा चेंडू मारला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि आउट ऑफ दी पार्क. पंच इशारा येतो या ठिकाणी. सिक्सर तो गोलंदाज प्रसाद 2-2-6 असं मारलं. आता मात्र रिव्हर्स स्विच ने मारण्याचा प्रयत्न होता, बॅट स्विच करून मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. कमबॅक म्हणावं लागेल ते प्रसाद कडून. समोर आहे तो शैलेश आणि हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला गेला चेंडू. एकदा पूर्ण केला, जोपर्यंत चेंडू कलेक्ट होते दुसरी धावण्याचा प्रयत्न करतील आणि मिसफील्ड होते या ठिकाणी. 2 धावण्यामध्ये यशस्वी झाले ते शैलेश आणि प्रथम यांनी जबाबदारी घेऊन स्ट्राईक मेंटेन केला आपल्याकडे. प्रसाद यांचा हा चेंडू समोर आहे ते शैलेश आणि हा चेंडू मला वाटतं हवेमध्ये ट्रॅव्हल होतो. स्ट्रेट येतो चेंडू, एकदा पूर्ण होतं जोपर्यंत फिल्डर आहे जज करण्याचा प्रयत्न होता. झेल सुटतो या ठिकाणी. 2 धावा आणि मला वाटतं जातो चेंडू बाहेर जाऊन अडवण्याचा प्रयत्न केला होता. जातोय चौकार देऊन शेवटच्या चेंडूवरती आपलं काम फत्ते केलंय ते शैलेशने. शैलेशच्या संघाकडून सूर्यकांतजी जाधव. समोर आहे तो ओमकार आणि चेंडू. वॉटर डिलिव्हरी मला वाटतं वाईड. सूर्यकांत यांची पुन्हा एकदा सूर्यकांत आपल्या बॉलिंग मार्कवरती. समोर आहे तो ओमकार. धावखोरापर्यंत हा चेंडू मात्र आता लेन चेंज होते, अपील होते या ठिकाणी. फेटाळलं जात आहे पंचांकडून. निर्धाव जातोय चेंडू. ती जबाबदारी पार पडत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती पंचांच्या डाबूने. समोर आहे तो ओमकार आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. जातोय निर्धाव. पुन्हा एकदा सूर्यकांत आपल्या षटकाने पुढच्या चेंडू. समोर आहे तो ओमकार आणि हा चेंडू आता मात्र खेळला जातो लेग साईडला. जाईल चेंडू आउट ऑफ द पार्क फॉर सिक्सर. फर्स्ट मॅक्सिमम बाय ओमकार ज्याने सुरुवात केली या रन चेस मध्ये आपल्या षटकाराने, ज्याची आवश्यकता आहे. सूर्यकांत आपल्या षटकाने पुढचा चेंडू घेऊन. समोर आहे तो आणि हा चेंडू बघा, हा अनुभव सांगतो. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. बॉलिंग मार्कवरती. समोर आहे तो डावखुरा फलंदाज ओमकार. हा चेंडू मला वाटतं फुल टॉस चेंडू होता या ठिकाणी. पाहूयात पंच निर्धाव चेंडू म्हणून आपल्या भोई समाजातील ज्यांनी प्रथम नगर सेवक म्हणून ज्यांनी पद भूषवलेले, जे विजयी झालेले आहेत असे आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व भोई समाजाचे झालेले आहेत. उदयजी जुळेगाव गोळकोट यांचं स्वागत करायचं आहे, सर्वांनी सन्मानित करायचं आहे. आर अप्पासाहेब या ठिकाणी त्यांना भेट करतायत, त्या ठिकाणी स्वागत करतायत त्यांचं आणि व्यासपीठावरती निमंत्रित करतायत. नक्की साहेब आपण यायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवत आपण प्रथम नगरसेवक अखिल दाभोळी भोई समाजातून जे झालेले आहेत ते उदयजी जुळे गाव गोळकोट या ठिकाणी गावभेट होते. ती शंकरजी जाधव आणि इतर मान्यवर त्यांना गावभेट देऊन शुभेच्छा देतात, स्वागत करतायत या स्पर्धेमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन आपल्या या विजयासाठी. आपण सर्वात अभिमान आम्हाला आहे की आपण प्रथम नगरसेवक म्हणून पद भूषवलेलं आहे, विजयी झालेले आहात आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू सर. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. मनमुराद असा आनंद घरी बसून वाटतात ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणावी लागेल. आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी, याचा आनंद घेतात ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणावी लागेल. त्यासाठी खरंच त्यांच्या मुखातून क्रीडा समितीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ह्या दुसऱ्या बॉलवरती काय प्रयत्न करतो आपल्या संघासाठी लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा प्रयत्न म्हणावा लागेल. आणि मला वाटतं एक धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरी धाव घेण्यात सुद्धा यशस्वी झालेल्या आहेत. अशा प्रकारे धाव संख्या वाढते ती 2 धावांनी. आणि शैलेश यांचा हा पुढील चेंडू ओंकारसाठी आणि पुन्हा एकदा जबरदस्त असा शॉट ऑन साईडला मारलेला आहे. बघूया खाली प्लेयर आहेत आणि मला वाटतं सुंदर असा झेल या ठिकाणी आणि बाद होत आहेत ते ओंकार. आपल्या फ्रेंड करत आहेत नवनीत पडवळ. ऑन साईडला मारलेला, परंतु मला वाटतं एका धावेवरतीच त्यांना समाधान म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे धाव शैलेश यांचा पुढील चेंडू सचिनसाठी.
लेग साईडला मला वाटतं हा व्हाईट बॉल देतील अंपायर आणि अशा प्रकारे 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा सचिनच आहे स्ट्राईक वरती. बघूया सचिन या बॉलवरती कोणता प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. ऑफ साईडला सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी शैलेश खानचा पुढील चेंडू सचिनसाठी. सुंदर असा ऑफ कट, परंतु मला वाटतं मिसफील्ड झालेली आहे आणि हा सुंदर असा चौकार म्हणावा लागेल सचिनच्या बॅटमधून निघालेला. आणि अशा प्रकारे धावसंख्या वाढते ती विसापूर संघाची. एकूण धावसंख्या झाली आहे 17 धावा. या ठिकाणी आपण नक्कीच पाहू शकता स्क्रीनवरती आपले मान्यवर व्यासपीठावरती या सामन्यांचा आनंद घेताना आपल्या मार्गदर्शन करताना उपस्थित आहेत शांताजी जाधव, आलाजी जाधव, त्याचप्रमाणे प्रथम नगरसेवक आपल्या समाजातून जे झालेले आहेत उदयजी जुळे आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. सर्वांच्या सहकार्यामुळे आपण सर थोडं हाय करायचं आपल्या व्ह्युअर्सना जे लाईव्ह ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत त्यांना आपण हाय करायचं आहे. सर तिकडे कॅमेराकडे हाय करायचं आहे. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय आपले मार्गदर्शक या ठिकाणी सर्व आपल्या व्ह्युअर्सना हाय करतायत. नक्कीच यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आपली ही स्पर्धा यशस्वी पद्धतीनं पार पडताना दिसत आहे. धन्यवाद धन्यवाद कॅमेरा. थँक्यू सो मच. क्षणिक यांचा हा पहिला चेंडू सुंदर असा शॉट ऑन साईडला मारलेला आहे, परंतु बघूया एक रथ धाव घेण्यात यशस्वी. इतकं सुंदर असं क्षेत्र या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहे. मला वाटतं हा क्षणिक यांचा पुढील चेंडू सचिनसाठी आणि मला वाटतं हा लेग साईडला जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये सचिन हा मिस केला. क्षणिक यांचा पुढील चेंडू आणि त्याचा सामना सचिन. बघूया सचिन ऑफ साईडला कट केलेला आहे आणि मला वाटतं एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. छान फिल्डिंग बॅक साईडला पाहायला मिळते. धावांचा जोर थोडा वाढवला पाहिजे जर आपल्याला संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. अजून धावा आणि मला वाटतं हे ऐकलेलं आहे आणि सुंदर असा फाईनलेला शॉट मारलेला आहे आणि जबरदस्त असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो नवनीत यांच्या बॅटमधून. आणि अशा प्रकारे क्षणिक यांचा पुढील चेंडू पुन्हा नवनीतसाठी सुंदर असा शॉट मारलेला आहे, परंतु खाली प्लेअर आहे आणि बघूया आणि सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन करत हा सुंदर असा झेल या ठिकाणी चेंडू. मला वाटतं हा शेवटचा चेंडू आहे आणि त्यांचा सामना करतायत अमोल आणि मला वाटतं हा कॅच साठी आणि सुंदर अशी कॅच. जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल. बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी क्षणिक यांनी केलेले आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्या संघासाठी केलेलं आहे. आता बॅक टू बॅक 2 विकेट घेऊन हॅट्रिक. आयुष्याचा पुढील चेंडू सचिनसाठी सुंदर असा आणि मला वाटतं लेफ्ट केलेला आहे आणि वाईट साईडला जाणारा हा चेंडू पंचांनी वाईट म्हणून घोषितच करावा लागेल. आयुष्यांचा पुढील चेंडू सचिनसाठी सुंदर असा शॉट ऑफ साईडला, परंतु तितकी सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल. आणि बॅट्समॅन सुद्धा आयुष्यांचा पुढील चेंडू आणि त्यांचा सामना करतील किरण. सुंदर असा शॉट म्हणावा लागेल फाईन लाईनला, परंतु तितकी सुंदर फिल्डिंग आणि मला वाटतं 1 रनावरतीच त्यांना समाधान म्हणावी लागेल. आतापर्यंत एकच धावा दिलेल्या आहेत. आयुष्यांचा पुढील चेंडू आणि त्यांचा सामना करतात सचिन. मला वाटतं हा लेफ्ट केलेला बॉल आणि मला वाटतं निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढील चेंडू आयुष्यांचा सचिनसाठी आणि सुंदर असा शॉट खणखणीत असा षटकार निघालाय तो सचिन यांच्या बॅटमधून. मला वाटतं जबरदस्त असा कंट्रोल बॅटवरती असणारा सचिन आणि सुंदर असा खणखणीत असा षटकार मारून आपल्या संघाची धावसंख्या वाढवली आणि एकूण धावसंख्या होते ती 32 धावा. वाव, पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलेला हा सुंदर असा शॉट कॅच घेण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न फसलेला आणि बॉल जाते तो सीमा रेषे पार. परंतु मला वाटतं समोरचा संघ सुद्धा तितकाच महत्वाचा. आयुष्यांचा पुढील चेंडू सचिनसाठी पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा फाईन लेगला प्रयत्न आणि हा सुद्धा जबरदस्त असा चौकार म्हणावा लागेल तो निघालाय सचिन यांच्या बॅटमधून आणि जबरदस्त असा कमबॅक म्हणावा लागेल तो सचिन यांचा. क्षणिक यांचा पुढील चेंडू आणि त्यांचा सामना करतायत किरण. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेले आहेत. अपील आहे बघूया आणि हा अपील हॅट्रिक मला वाटतं क्षणिक यांनी मागच्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आणि हा पहिल्या शेवटच्या ओव्हर मधल्या पहिल्या बॉलवरती हा पहिलाच विकेट घेऊन त्यांनी हॅट्रिक झालेली आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या क्षणिक जाधव यांच्यासाठी. वाघविरे यांच्याकडून 6 बॉलमध्ये सलग मला वाटतं 5 षटकार मारून एक नवीन कीर्तिमान त्यांनी उभारला होता. त्याची पण या ठिकाणी आम्ही आठवण करून देतो. मला वाटतं सचिन आहे तो समोर
पंचांच्या ताब्यातून मारा करतील तो सचिन याला आणि हा चेंडू मोठं ब्लॉक लेवल काही चेंडू होता या ठिकाणी यॉर्कर लेनचा चेंडू काहीच मोठा क्षणिक आपल्या षटकाने पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक वरती आहे तो सचिन. पाहूयात काय करतोय सचिन आणि हा चेंडू आलाय सचिनच्या बॅट मध्ये आणि भिरकावून गेलाय आउट ऑफ दी पार्क फॉर सिक्सर आणि विजयाकडे घेऊन गेलाय सचिन. आपल्या संघासाठी आपल्याला फर्स्ट सेमीफायनलिस्ट ऑफ दिस टुर्नामेंट मिळालेला आहे तो म्हणजे विसापूर आपल्या